लेझी मोमोज ऐकलात का कधीतरी? आता मुलांना खाऊन घालते आहे. इतकं टेस्टी आहे आणि मी पण टेस्ट केलेलं आहे. एकदम क्रेझी झालेलं आहे. तुम्ही रोज रोज बनवून खाताल एवढे हेल्दी आणि इतकं चांगलं डिश आहे हे. बाहेर खाल्ल्यापेक्षा आपण घरातच बनवून खाऊ शकतो. आणि बघू शकता ह्याच्यामध्ये भरपूर काही व्हेजिटेबल्स आहेत आणि काय काय केले, कसं केले, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघित असाल तर तुम्हाला कळेल. आणि एकदम क्रेझी झालेलं आहे. बघू शकता ऑलरेडी संपलेले आहेत माझ्या प्लेटमध्ये, फक्त 3 उरलेत. टेस्ट करून मी सांगते कसं झालेलं आहे. आणि इतकं भन्नाट टेस्ट आहे ह्याचं. रोज बनवून खाताल, काहीच ह्याच्यामध्ये हे नाही आहे. आणि हे बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे. आणि आता तुम्हाला मी मध्ये ओपन करून दाखवते. त्याच्यामध्ये खूप काही वेजीज आहेत, स्प्राउट्स आहेत. आणि हे कसं बनवलेलं आहे, काय आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. आणि नेक्स्ट डे तुम्ही करून खाताल तेवढं चांगलं आहे. इझी आहे, खूप सोपं आहे, करू शकतो. आणि हे आहे मोमोजची चटणी. वेलकम टू चेतनास किचन. आता मी करते आहे जिंजर गार्लिक फूड प्रोसेसरमध्ये छोटेसे. हे आहेत स्प्राउट्स चना. त्याला मी चांगलं बॉईल करून चॉप करून घेतले. कॅप्सिकम क्वांटिटी कमी जास्त करू शकता. कॅरेट घेतलं इथं. त्याच्यानंतर कॅबेज, पनीर, दूध फोडून पनीर काढून घ्यायचं. त्यामध्ये जिंजर गार्लिकचं थोडंसं पेस्ट घालून तेलामध्येच हे जे स्प्राउट चना आपलं चॉप करून घेतलेलं आहे ते घालायचं. सगळे वेजेस घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचं. परतवताना त्याच्यामधलं जे मॉइश्चर असते ना ते पूर्ण जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. झालं म्हणलं का मग त्याच्यात मीठ, काळी मिरची घालून चांगलं परतवायचं जोपर्यंत ते चांगलं ड्राय होत नाही. थोडंसं बघू शकता इथं तुम्ही. त्याच्यानंतर ते चांगलं झालं म्हणलं का त्याच्यात पनीर घालायचं. क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही, काही ह्याच्यात नाही आहे, आपल्याप्रमाणे. मग पनीर घातलं का चांगलं मिक्स करायचं. ते सगळं एकजीव होईपर्यंत बारीक सिमवरती. आता आपण इथं चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी तेलामध्ये थोडंसं अद्रक लसूण जे आपण चॉप करून ठेवलं ते, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आणि लाल तिखट, मीठ घालून चांगलं परतायचं जोपर्यंत तेलाचं कलर रेडिश होत नाही. चांगलं परतणं झालं म्हणले की आपल्याला किती चटणी पाहिजे त्यानुसार 1 ग्लास अर्धी वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं. क्वांटिटी कमी जास्त करू शकता इथं पण. त्याच्यानंतर कॉर्नफ्लोअर असते ना, 1 चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते घालून टाकून हलवत राहायचं, सोडायचं नाही. सोडलं तर खाली ते डाग लागते. मिक्स करत राहायचं. त्याच्यानंतर ते मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे. त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे छोटे छोटे. आणि गव्हाचंच पीठ, आपलं गव्हाच्या पिठामध्ये चांगलं घोळून घ्यायचं. आणि बाजूला एका भगोन्यात पाणी घालून जे आपण ऑइल वगैरे, पुरी वगैरे छानाची छन्नी असते ना त्याच्यामध्ये घालून ठेवायचं. पुन्हा काढायचं, पुन्हा त्या ड्राय पीठमध्ये घालायचं, पुन्हा पाण्यामध्ये घालायचं. असं 3दा करायचे. 3दा करून साईडला ठेवायचं. मग असं चांगलं पिठामध्ये घोळून घेऊन पाण्यामध्ये सेम प्रोसेस 3दा करून घेऊन स्टीम करायला ठेवायचं. एका भगोन्यात पाणी घालायचं. त्याच्यामध्ये आता स्टीमर असेल तर स्टीममध्ये ठेवा, नाही त्यांनी असंही करू शकता. एका कढईमध्ये पाणी घालायचं, वाटी ठेवायची, प्लेट ठेवायचं, मग स्टीम करून घ्या. 5 मिनटात तुमचे हे मोमोज रेडी होतात. इतके टेस्टी आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि मला मेसेज करा. थँक्यू फॉर वॉचिंग.